हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज फुल डेचा व्लॉग मी शूट करणार आहे. आजच्या दिवसात काय काय गमती जमती होत आहेत हे आपण सगळेजण बघूयात. जरा व्लॉग चालू करायला लेट झालं पण नो वरीज, लेट्स डू दिस. टास्क नंबर 1 वॉज कुकिंग विच आय हॅव डन अँड डस्टेड. आणि त्याच्यानंतर मला काही 3Dचं काम होतं, सो ते पण मी केलं आहे. आणि आता माझे क्लासेस आहेत, सो फुल डे कसा जातोय, काय मज्जा मस्ती करतोय, सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा यार, सबस्क्राईब करा, फुकट आहे ते, फुकट. बाय साईड मी एक बुक वाचते, अमृत बाय गुरुजी नौशीर, आणि त्याच्यात सोबत आता मी क्लासेस पण घेणार आहे. आणि यू गाईज कॅन सी साईड बाय साईड 3Dचं काम पण चालू होतं सकाळपासनं. सो नाव इट्स अराउंड 1 o'clock. लेट्स टेक द क्लास. चलो चलो चलो. आय वॉन्टेड टू ग्रो माय नेल्स फॉर माय बर्थडे बिकॉज इट्स माय बर्थडे मंथ. पण माझ्यासारखी मुलगी मेकअप आणि नखरे आणि ते नेल्स वाढवणं ह्या सगळ्या गोष्टी अतिशय मला आवडतात आणि मी नाही करू शकत त्या गोष्टी. लेट मी नो इन द कमेंट्स, तुम्ही पण अशाच मुलगी आहात का की ज्यांना नखं वाढवलेली, पतापता मेकअप केलेला, ह्या सगळ्या गोष्टी नाही आवडत. आजच्या 3D मॉडेलिंग आणि रेंडरिंगच्या क्लासमध्ये खूप जास्त धमाल आली. क्लास 1 इज सक्सेसफुली डन. आणि मध्ये मध्ये माझं रेंडरिंगचं आणि व्हिज्युअलायझेशनचं पण काम चालू आहे. अजून ह्याच्यावरती काम होतंय, हे खूप रफ वर्क आहे, ह्याच्यातून काम चालू आहे. पण असं रेंडरिंग शिकायचं असेल तर तुम्ही माझे 1-to-1 क्लासेस एन्स्केप 3D रेंडरिंग आणि स्केचअप 3D मॉडेलिंगचे करू शकता. माझं इंस्टाग्राम फेलीज द डिझाईन स्टुडिओ वरती सगळे डिटेल्स मिळून जातील. माय सासूबाई मेड मी शिकरण, आणि ते मी क्लास करता करताच संपले बिकॉज आय जस्ट लव्ह शिकरण. कोणाकोणाला शिकरण आवडतं. लास्ट डे ऑफ क्लासमध्ये मी फ्री ऑनलाईन कन्सल्टेशन देते, त्यामध्ये काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी शेअर करते. डन विथ द क्लास 2. वॉक थ्रू इज गेटिंग एक्सपोर्टेड. Guys really want to see the final output? I am going to put it on my Instagram, not here. भयंकर कामाच्या प्रेशरमुळे आपल्याला आज जिमला पण जाता येत नाहीये, जे की मी दुपारी किंवा सकाळी जाते. सकाळी तर झोपा काढत होते आणि दुपारी आता वेळच होत नाही कारण खूप जास्त काम आहे. बट आय विल नॉट मिस. आय एम डुईंग माय योगा विथ माय सासूबाई. आपल्या ह्या सगळ्या स्केड्युल्समध्ये योगा करणं किंवा कुठलीही एक्सरसाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आमचे ब्रह्मकमळ बाबा येणार आहे विथ द वर्कआउट. आणि ही ब्रह्मकमळ आज रात्री उमलली की मी तुम्हाला नक्की दाखवेन. वर्कआउट झाला अँड आय एम बॅक टू वर्क बिकॉज गाईज वर्क लोड इज सो मच की मला काही करताच येत नाही आहे. टू गो मीट माय फ्रेंड, पण ते पण शक्य नाही झालंय. आणि अशाच म्हणजे वर्कआउट केला, आले लगेच काम. बट आय हॅव अ प्लॅन टुडे. आणि तो प्लॅन काय आहे हे मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. आय एम गोइंग टू माय फ्रेंड्स हाऊस टू कुक आणि टू ईट, कारण तिच्या घरी कोणीच नाही आहे. सो लेट्स गो. सेट अँड रेडी टू गो टू माय फ्रेंड्स हाऊस. आज आम्ही डिनरचं काय काय करतोय, काय काय बनवतोय, सगळ्या गोष्टी शेअर करेल. पण बिफोर गोइंग टू माय फ्रेंड्स हाऊस आय हॅव अ रिच्युअल. एव्हरी इव्हनिंग आय ट्राय टू डू रामरक्षा, तर ते कम्प्लीट करूया. आय इज ऑलरेडी डुईंग सम मंत्रतंत्र. आय विल शो यू. आणि मग मी तिलाच जॉईन करणार आहे. म्हणायचं का? एकदम माझ्या जवळ राहते, त्यामुळे इट इज इझी टू गो टू हर अँड एन्जॉय काहीतरी वेगळं, काहीतरी एंटरटेनिंग आफ्टर अ व्हेरी लॉंग हेक्टिक डे. अदरवाइज गाईज सी दिस. मी नेम प्लेट बनवली आहे टेराकोटा. रीचिंग टू माय फ्रेंड्स हाऊस अँड डुईंग व्हिडिओ कॉल टू अदर फ्रेंड्स. Catching up with friends is the best stress buster, guys. So I'm making varan-phada and you are making mushroom, stuffed mushrooms लावतोय आणि भात पण.
प्रेप्स फॉर वरणफळ, टोमॅटो बारीक चिरून, हे बारीक चिरून, त्याच्यानंतर हे वाटण. साईड आम्ही मशरूमचे प्रेप्स पण खवळत आहोत. तर मशरूममध्ये क्लिनिंग चालू आहे, मशरूम क्लिनिंग. चेक फॉर द प्रेप्स. कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम फॉर मशरूम्स आणि लसूण फॉर चटणी. चटणीची रेसिपी बिघडली का आता? खोबऱ्याचं वाटण, खोबऱ्याची चटणी. व्हेज थाळी कोकणात जाऊन काय खाल्लं तुम्ही? वेडी का? केवढं भारी खास असतं ते. एक तर कोकोनटचा पूर्ण बेस असतो सगळं. आमटी पण काय काय प्रकार काय? आमटी, फणसाची भाजी वगैरे खाल्ली का? फणसाची नव्हती, भेंडीची भाजी खाल्ली मी. त्यात कोकोनट बेसवर खाल्ली भेंडीची भाजी आणि कोकोनट खोबऱ्याच्या वाटणाची आमटी. आहा, म्हणजे जळजळ. नॉर्मल आपली आमटी त्यात खोबरं टाकलेलं ना. वेगळीच होती ती वाटण, म्हणजे ती अशी वाटण. आणि ते खाल्लं का? फणसाची भाजी, उकडीचे मोदक. उकडीचे मोदक तर काय खाल्लं? लेट्स शूट द रेसिपी फॉर चकोल्या. डाळ ढोकळी चीज ग्रेट करतो आणि ओ वाव, व्हेरी नाईस. आणि मशरूम स्टफ सगळ्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते आहे. फॉर वरणफळं फोडणी टाकावे, मोहरी, नंतर तडतडली तुडतुडली की मग टाका. काय टाका पुढे? श्वेतालीज रेसिपी ब्लॉग. टाका कढीपत्ता. खूप आवडतो मला कढीपत्ता. मला पण प्रचंड कढीपत्ता. नुसतं खाते. नुसता नाही, ॲज इन ह्याच्यातला. हा हा, मी तो पण नाही, पण मला त्याचा इसेन्स. जिरं तडतडलं की मग टाका कढीपत्ता. नाही, मग टाका हिंग, थोडं जास्त हळद. व्यवस्थित हेच फॉलो करा. आणि खूप छान ऑथेंटिक प्रिपरेशन केलंय, सो खूप छान. देन टाका कांदा. कांदा तुला अजून चिरायचा असेल तर मी चिरून देईल श्वेत. ह्याच्यात ऍक्च्युली टाकत नाही तेवढा. टमाटर. टमाटर आपने दाल में भी डाला है मैडम जी. फिर ऐसे हिलाओ और डालो कड़ी पत्ता. तड़ तड़ तड़. आज श्वेतालीला दाखवायचं होतं तिचं रेसिपी काय आहे. आहा, ह्या फोडणीचा वासच काय सुंदर येतो ना. नंतर वाटण. वाटण कशाचं केलंय? खोबरं, लसूण आणि जिरे. ब्राह्मणी इंडियन वरणफळ रेसिपी. देशस्थ ब्राह्मण. देशस्थ ब्राह्मण रेसिपी. चीज ग्रेट केलं आणि थोडस टेस्ट पण करते कसं वाटतंय चीज. आणि आता स्टफ्ड मशरूमची रेसिपी देशस्थ ब्राह्मण स्टाईल बघूया काय आहे. टाका पटकन बटर. ते जळायच्या आत टाका तेल, म्हणजे बटर जळत नाही. माहिती आहे तुला? माहितीये मला हे. मी पण टाकते कारण ही भारी ना. हे बघ कसलं भारी झालंय हे चीज. एक आहे अनहेल्दी रेसिपी आणि एक आहे हेल्दी. असं काही नाहीये, दोन्ही हेल्दी. पण ह्याच्यात कॅलरीज जास्त असतील ना. चीज आहे, प्रोटीन आहे. प्रोटीन काय आहे ह्याच्यामध्ये? अगं मशरूम मध्ये इटसेल्फ इज अ प्रोटीन. ओ, तू जातीची ह्यात काय टाकलंस तू? ते उरलेलं चटणीचं पाणी. चटणी, लसूण चटणीचं पाणी. आणि असं एकदम व्यवस्थित एकदम असं मॅश व्हायला पाहिजे. टोमॅटोज मशी. हा, स्टफ्ड मशरूम. गार्लिक टाकायचं आहे एकदम फाइन चॉप केलेलं. उसको भी सॉटे करो. इसको करो सॉटे, म्हणजे तो गार्लिकचा फ्लेवर वास यायला पाहिजे आपल्याला. तोपर्यंत यू हॅव टू सॉटे.
परतणे. तो झालाय का चीज ब्रेड करून? हो. आफ्टर गार्लिक इज ब्राउन देन डालो कांदा, फिर डालो, परतो थोड़ा, फिर डालो कैप्सिकम और फिर परतत रहो जब तक हे शिजता नाही है. हे असं एकदम व्यवस्थित सॉटे झालं की मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे काय तिखट. लाल तिखट, त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला, आणि त्याच्यानंतर तुमची तिखटाची लेवल कशी खायची? मीडियम. आणि ह्याचा पण आहे ना आता वास यायला लागलाय. नाही नाही, होऊ देते पूर्ण सॉल्ट. हा हे सॉटे होऊ दे, पण आता हळूहळू ह्याचा वास यायला लागतो. कॅप्सिकम आणि ऑनियन आणि गार्लिक तुम्ही जेव्हा परतताना तेव्हा पाणी घालायचं. पण किती पाणी घालायचं? जेवढं आपल्याला चकोल्या हव्या तेवढं. ओके. आणि आहे ना आम्ही पीठ पण मळलेलं, तर त्या पिठात काय घातलंय? गव्हाचं पीठ, थोडं बेसनाचं पीठ, ओवा, लाल तिखट, हळद, मीठ असं सगळं मिक्स करायचं चवीप्रमाणे. आणि बघितलं किती छान अशी तर्री येते त्याला, वरणफळाला. एकदम ऑथेंटिक होतात ते. त्याच्यात पण डाळ शिजवताना हळद, हिंग आणि टोमॅटो थोडेसे टाकायचे. टोमॅटो नाही, टोमॅटो. टोमॅटो, टोमॅटो, टमाटर, टोमॅटो. मला अजून हे 2 चीज क्यूब्स ग्रेट करायचे कारण हे अपॅरेंटली कमी झालंय. हे जे शिजवलंय ह्याच्यामध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ, हळद, हिंग आणि टोमॅटो. टोमॅटो. पण हे असं तू फुल्ली कुक्ड नाहीये, हे हाफ कारण कुक्ड ते आहे. शिजतं ह्याच्यात परत पूर्ण. आता इतका नाही करायचं ना. हा. थोडं दाताला लागलं का नाही. तरी ते शिजलंय तसं म्हणा. थोडी डाळ नंतर शिजून दे. हे आहेत आईचे संस्कार. एक कणभर पण अन्न वाया नाही गेलं पाहिजे. त्याच्यात पाणी घाला, विसळा आणि टाका सगळं त्याच्यामध्ये. भरपूर झालंय बरं. ऍड मी ऑन इंस्टाग्राम @श्वेत1212. भरपूर झालंय बरं. आता नाही खाल्लं ना ते संपेपर्यंत. ते आदित्यने नाही खाल्लं तर मग गेलं कामातून. खिशात बांधून घरी घेऊन जाईल. पण आहे ना हा आयटम दुसऱ्या दिवशी पण खूप छान लागतो. मी नाही खात दुसऱ्या दिवशी, माझे बाबा खातात. छान लागतो हा आयटम दुसऱ्या दिवशी. असं मुरतं ते व्यवस्थित. लेट मी कम्प्लीट दिस थिंग. ती आता उकळी येऊन द्यायची, डाळ शिजून द्यायची व्यवस्थित, आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ आणि मीठ घालायचं. मीठ चवीप्रमाणे घालायचं. आता थोडंसं चीज घालायचं त्याच्यामध्ये. एकदा बंद करते परतलं का? कारण खूप ऑलरेडी गरम झालंय. ओके. सॉल्ट आणि ब्लॅक पेपर घालायचं. सॉल्ट, चीज घातलंय त्यामुळे थोडी हळूच सॉल्ट घालायची. हा, कारण चीज मध्ये पण सॉल्ट असतं. हे श्वेत उकळायला पण आलं रे आपलं ते. ब्लॅक पेपर. आणि हे परत आता सॉटे करायचं. ते चिली फ्लेक्स वगैरे खायचे का तुला? ते टाकू शकतो. हा, ते टाक ना, ते छान लागेल. पण तू गिरनारची ग्रीन टी ट्राय कर आता. चिली फ्लेक्स ओरिगॅनो लेमन टी असते की मस्त लागेल हे आता. यम्मी यम्मी. हा, मला गिरनारचीच आवडते ग्रीन टी. ती गिरनारची काव्हा छान लागते. काव्हा. हा तीच. पण आता आम्ही इन्स्टंट कॉफी शोधतोय दुकानामध्ये. इन्स्टंट कॉफी म्हणजे कॉफीचं प्रीमिक्स चांगलं वालं, एकदम बेस्ट वालं, जे क्लायंट्सला वगैरे देता येईल. कारण तिकडे दूध वगैरे गरम नाही ना करू शकत. आता थोडस हे थंड होऊन द्यायचं. तो मी बटर ह्याच्यात असाच ठेवते एक्स्ट्राचा. हा. आणि ह्याच्यात मग सेमच ह्याची ह्याच भांड्यात मशरूम हे करायचे, चीज घालून. ओके. स्टफिंग ठेवून द्यायचं.
तो सेट करायला ठेवलेला ना, त्याच्यात आता सगळे मसाले आणि सगळ्या गोष्टी छान मुरल्या असतील. अराउंड 1-1.5 तास तरी ठेवला ना आपण मुरायला. संपला माझा. आणि मी मिक्स करून घेतलं नाईस, त्याच्यात. ट्राय दिस पॉपकॉर्न, अमेझिंग. चीज अँड कॅरमल खूप छान आहे. डोच्या पोळ्या लाटायच्या आहेत आणि कट करायचं. तर कसं करतो ते बघा. इट्स लाईक अ इंडियन पास्ता रेसिपी. Italians took it from us. पीठ वापरत नसतात आई म्हणाली, पण मला विदाऊट पीठ नाही लागत आहे. हा म्हणजे माझं पण चिटकतो विदाऊट पीठ, माझ्या चिटकलेलं नाही आवडत. पण माझ्या सासूबाईंचं नाही चिटकत यार विदाऊट पीठ. पण एक्सपिरियन्स म्हणतात. मे बी. हे पॉपकॉर्न दाताला चिटकत नाही, म्हणून हे ऍक्च्युली मला जास्त आवडले. बापरे, प्रीमियम पॉपकॉर्न कितीला आहे आणि हे पाकिट? हे 50 रुपयाला. हे असं कटिंग करायचं शेक, जे आपण ह्याला वापरतो ना, ह्याच्यात ना वेगवेगळे शेप बनवते. म्हणजे हार्ट शेप. ते नाही, कुकी नाही. कटर नाही. हार्ट शेप नाही, हा? ते पास्ता रो ते नाही का वेगवेगळे असे अरे shape हा. असतात, तसे शेप हाताने बनवते डेडिकेशनने. मला एवढा पेशन्स नाही. हे ना ते करंजीला वापरतो ना आपण, ते कटर आहे झिगझॅग वालं. त्याने असं नक्षीकाम होतं त्याला. माझ्या आजीची ट्रिक होती काय ट्रिक आहे? की सकोला झाला किंवा वरणफळ म्हणता तुम्ही ते, हम्म. की त्याच्यावर थोडस तेल सोडायचं वरून आणि मग झाकून ठेवायचं. आता मशरूमचं देठ जे असतं ना स्टेम, ते एकदम असं बारीक चिरून घ्यायचं. प्रोफेशनल चॉपिंग इज. अर्ध तर दूध शिकलंस यात. हा, अर्ध मी चिरले, पण आता तू चिरतीये. पण असा नाईफ घ्या तुम्ही, असा. हा पण नाईफ मी पहिल्यांदा एक्सपेरिमेंट केला, पण मला आवडला. आणि ह्याच्यासोबत हे म्हणतात त्याला, शेफ. शेफ्स नाईफ, आणि हा ह्याच्यासोबत सॉटे करायचा. करताना पहिले थोडंसं आधी- चीज घालायचं, आधी असं प्रेस करून घ्यायचं आणि मग मग स्टफिंग घालायचं. स्टफिंग. कॅन यू गेस सी किती व्यवस्थित करायचं ते. आणि मग परत थोडंसं चीज असं करून ते ह्या पॅनमध्ये टाकायचं, ज्यामध्ये ऑलरेडी आपण सगळं सॉटे केलं. हे जे सगळे स्टफ केलेले मशरूम आहेत ना, ते असे ठेवायचे, छान अरेंज करायचे कढईमध्ये. खाली बटर पाहिजे मात्र. आणि मग ते शिजवायचे छानपैकी. एकदम असं गच्च फिलिंग भरायचं, की ते हल्लं नाही पाहिजे, असं एकदम टाईट भरून टाकायचं. आणि खालून वरून चीजचा लेअर. मास्टर शेफ स्टार्ट. कोथिंबीर. झाले आहेत एकदम. किती 3-4 मिनिटच लागतात ना क्लोज करून असं ठेवायचं. आणि नंतर चीज पण मेल्ट होतं आणि आतले मशरूम्स पण असे छान शिजतात, कारण खाली बटर आहे. तर तुम्ही ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कुठलीही रेसिपी ट्राय केली तर कसं वाटलं. गरम आहे, जरा केअरफुली खाताना. आणि कसं झालंय ते बघूयात आता. आहा अप्रतिम. आहा. खूपच छान झालं. त्याची टेस्टच खूप छान होती जेव्हा मी फर्स्ट ट्राय केलं. अप्रतिम झालं यार. चीजी फ्लेवर, वेजीसचा फ्लेवर, आणि हे खूप छान. कोथिंबीरीने खूप अजून जास्त चव छान झाली आहे. ट्राईंग द ऑथेंटिक सखोल्या. छान झालेत ना ते. खोबरं बिबरं वाटण बेटण केलं की छानच होतं बाबा. वी एंडेड द डे विथ अ नाईस डिनर डेट विथ माय डिअर फ्रेंड. आणि खूप जास्त गप्पा टप्पा गॉसिप आयुष्यभराच्या आम्ही केल्या आणि खूप मज्जा आली. त्यामुळे दिवसाचा शेवट छान झाला. That's it for today's vlog. If you love this vlog, then don't forget to subscribe my channel because it's free. आणि कमेंट करून सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त ह्या व्लॉग मधलं काय आवडलं. श्वेतालीची डिश आवडली, मी केलेलं डेडिकेशन, मी डेडिकेशननी केलेलं काम आवडलं. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. Follow @thatlifeaholic on Instagram.